गुड आफ्टरनून मित्रांनो, फोर्डेबल राईड मराठी चॅनलवरती तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आता आपण निघालो आहे ऑफिसला. 1 वाजला आहे. गाडी पडली बंद. काय नाही फरक पडत. हा हा माहिती आहे. एक्सप्रेसला पण नाही. एक्सप्रेस ही याची येणार आहे. हा काय नाही फरक पडत. हो पॅक करून टाकलं रे. गेला पण असेल, लागला पण असेल. हा जाम मोठा सिग्नल आहे मित्रांनो. आणि आता इकडून या गाड्या वरतून येणाऱ्या खाली गाड्या खालून वरती जातील. त्याच्यानंतर ना आपला सिग्नल. आज लेट निघालं त्यामुळे रस्ता रिकामा वाटतोय. आणि आता शिमगा पण चालू झालाय ऑलमोस्ट. तर सगळे शिमगा पण चालू झालाय त्यामुळे कसं शिमगा पण चालू झालाय त्यामुळे रस्ते रिकामे आहेत. खूप लोक गावी गेलेत. आता कोकणात जायला खूप गर्दी. हवा लागली भाई, हवा लागली. तर आपली हा ब्लॉग आपला असणार आहे 5वा 6वा. हा ब्लॉग आपला 6वा असणार आहे. आणि आपला 3रा ब्लॉग थोडा हॉन्टेड वरती होता. एक प्लेस वरती गेलेलो आम्ही. तर असं काय जाणवलं नाही तिकडे, पण ठीक होतं. की संध्याकाळी आम्ही गेलो नव्हतो. संध्याकाळी तिकडे थांबायला देत नाही ऑलमोस्ट 11-12 वाजता. म्हणजे रात्रीच्या दरम्यान पोलिसांचे राऊंड अप आणि सिक्युरिटी वगैरे असतात तिकडे. तर तिकडे जाऊन आलो. आणि आता जशी सुट्टी आहे त्या पद्धतीने कदाचित पुढचा ब्लॉग पण एक चांगलाच येईल. काहीतरी सरप्रायझिंग असेल. हे आपले बाकी 4 दिवस 5 दिवस आपला डेली ब्लॉगच असणार. जसं ऑफिस, घर टू ऑफिस. संध्याकाळचं मी करत नाही, कारण की इव्हन मी लेट सुटतो. आता टायमिंग फिक्स नाही आहे ऑफिसचा. त्यामुळे मी कितीला सुटील काय होईल ते आपल्याला, त्यामुळे ते जमत नाही संध्याकाळचं. आणि सकाळचं इन द सेन्स ब्लॉगिंग करायचं ते की आपल्याला ट्रॅफिक
मुंबईचे रस्ते आणि मुंबईचे नवीन असे प्रत्येक प्रकारचे ड्रायव्हर मुंबईत भेटतील आपल्याला. प्रत्येक प्रकारचे ड्रायव्हर मुंबईत भेटणार. तर त्या हिशोबाने मी सकाळचा ब्लॉग करतो. संध्याकाळचे तर भरपूर खतरनाक ड्रायव्हर भेटतात, पण संध्याकाळी शूट करायला जरा जास्त क्लिअरिटी येत नाही. जर मी जेन्युइन रिॲलिटी सांगायला गेलो तर संध्याकाळची शूट करायला प्रॉब्लेम नाही आहे, पण माझा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा संध्याकाळची प्रॉपर क्लिअरिटी देत नाही. त्यामुळे आली परत त्यामुळे संध्याकाळी शूट करत नाही. आणि जसं आपण बोललो, जो पुढचा ब्लॉग आहे ना तो कदाचित मंडेला येईल. असेच काहीतरी छोटे मोठे ब्लॉग्स मी करत राहील. आणि ही आपली मुंबई मेट्रो, जिला मुंबईची शान बोलली जाते, आता त्याला आपण विचार करतो की बाई क्राऊड कमी करायला, ट्रॅफिक कमी करायला ही जी मेट्रो ओपन केली आहे. पण तरी पण आहे तेवढं ट्रॅफिक आहे. पब्लिक पण आपल्या पर्सनल गाड्यात घेऊन निघतात. आणि तिकडे मेट्रोला पण तेवढीच गर्दी आहे जेवढी लोकलला असते. फक्त एकच बेनिफिट आहे की तो दरवाजा बंद असतो म्हणून आपल्याला कळत नाही. तर माझे ब्लॉग कसे वाटत आहेत नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की नवीन ब्लॉगर आहे मी. नवीनच ब्लॉगिंग चालू केली आहे. तर काय बोलायचं, कितपत बोलायचं आणि कसं बोलायचं हे मला समजत नाही. म्हणजे कळत नाही, समजत नाही बोलण्यापेक्षा मला कळत नाही. मी ट्राय करतो, हळूहळू होतील. पण मला रिव्ह्यू द्या की कसा ब्लॉग आहे माझा, किंवा काय आहे या ब्लॉगमध्ये, काय मला चेंजेस करावे लागतील माझ्यामध्ये, इव्हन माझ्या शूटमध्ये. बघ ना दादा, नक्की मला कळवा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. जसं मी बोललो, मला रिव्ह्यूज द्या. कितपत ब्लॉग करतोय, कसा करतोय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जमलंसं शेअर पण करा. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.